ऑलराईट मंडळी. सो 2023 आणि 2024 या वर्षामध्ये आता वेळ झाली हा एक मराठी सिनेमा रिलीज झाला होता. तो काही कारणास्तव त्यावेळेला मला बघता नव्हता आला. पण आता हाच सिनेमा 6 फेब्रुवारीला रिलीज होतोय एका ओ-टी-टी चॅनलवरती ज्याचं नाव आहे अल्ट्रा झकास मराठी आणि त्याचमुळे याचा फ्रेश ट्रेलर त्यांनी ड्रॉप केलेला आहे. सो कसा वाटलं मला ट्रेलर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर या सिनेमामध्ये आपल्याला दिग्गज मराठीतले कलाकार दिसतात. दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी दोघेही माझे फेव्हरेट कलाकार आहेत. आणि त्याचमुळे या सिनेमासाठी मी फार जास्त उत्सुक आहे. या सिनेमाचं कथा आणि दिग्दर्शनचं खातं सांभाळलंय अनंत महादेवन यांनी, जे बॉलिवूडमधले दिग्गज असे एक कलाकार सुद्धा आहेत आणि दिग्दर्शक सुद्धा आहेत. आता हा सिनेमा बेसिकली युथनेशियावरती आहे. अत्यंत कॉन्ट्रोव्हर्शियल टॉपिक आहे, बोल्ड टॉपिक आहे. फारच जास्त या टॉपिकवरती भारतामध्ये तरी बोललं नाही जात, कारण इथे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह युथनेशियावरती काय-काय, कशा-कशा पद्धतीचे कायदे आहेत ते सगळं काही आपण लास्ट टाईम आतली बातमी फुटली या एका सिनेमाच्या ट्रेलरच्या रिव्ह्यूमध्ये मी बोलले होते. त्यामुळे नक्कीच त्याच्या थोडंसं इन डिटेल इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही तो एक ट्रेलर रिव्ह्यू बघू शकता. आत्ता आपण हा ओव्हरऑल ट्रेलर मला कसा वाटला तर त्याबद्दल बोलूया. सगळ्यात आधी तर आता हा एक अत्यंत बोल्ड टॉपिक असल्यामुळे थोडासा चित्रपटाचा टोन डिप्रेसिव्ह असणार आहे, हे आपल्या सगळ्यांना ऑलरेडी कळतं. कारण का माझ्यासारख्या व्यक्ती ज्यांनी हा सिनेमा अजून बघितलेला नाही, तर एक फर्स्ट पर्स्पेक्टिव्ह हाच एक एस्टॅब्लिश होतो ट्रेलर पाहिल्यानंतर, की ह्याच्यामध्ये असं खूप पॉझिटिव्ह किंवा असं काही फार जास्त काही ऑफर करणारा नाही आहे हा सिनेमा. हा सिनेमा बेसिकली अ राइट टू हॅव डेथ विथ डिग्निटी म्हणजेच युथनेशिया या एका विषयावरती भाष्य करणारा असल्यामुळे याच्यामध्ये आता आयुष्यात जगायला काही दुसरी प्रेरणा नाहीये किंवा काही कारण नाहीये. 60 आणि 70 मध्ये आल्यानंतर काहीतरी अशा आजूबाजूच्या परिस्थिती अशा झालेल्या आहेत, की आता जगून तरी काय फायदा? म्हणून आम्हाला आजाराने शरीराचे हाल करवत जगण्यापेक्षा तर आम्हाला आमच्या इच्छेनुसार इच्छा मरणाची परवानगी द्यावी, यासाठी हे कपल म्हणजेच दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी हे भारताच्या सरकारासोबत लढत आहे. आता एकंदरीतच हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असल्यामुळे आणखीनच जास्त मला इंटरेस्ट आहे. ह्या सिनेमामध्ये नक्की काय-काय गोष्टी होतात, कशा-कशा पद्धतीने होतात ते बघण्यासाठी. आता मंडळी, प्रत्येक माणसाचं आयुष्य हे वेगळं आहे. त्याच्या आयुष्यातल्या ज्या व्यक्ती आहे किंवा त्याच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे किंवा त्याच्यावर झालेले संस्कार असतील किंवा त्याच्या एकूणच आयुष्यातली जी परिस्थिती आहे, ती वेगवेगळी असते आणि त्याच्यामुळे कोणाला तरी त्याच्या 60त किंवा 70मध्ये आल्यानंतर युथनेशियासारखं पाऊल उचलावं असं जर का वाटत असेल, तर ते वाटणं चुकीचं आहे का? तर अजिबात नाही. मला तरी असं जेन्युइनली वाटत नाही. कारण अशा प्रकारचे विचार बऱ्याचदा आपल्यासोबत काही अन्याय होत असेल किंवा आपल्या मनाच्या विरोधात काही गोष्टी होत असतील, तर नक्कीच आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येतातच. पण मुळात ह्या सगळ्या गोष्टी कोणाला तरी वाटणं आणि मग त्याच्यासाठी तो व्यक्ती किंवा ते जोडपं कुठल्या-कुठल्या थराला जातं, हे सगळं काही दर्शवणारा हा सिनेमा असणार आहे. मूळतः मला असं वाटतं, की आयुष्यामध्ये ज्यावेळेला अशा पद्धतीच्या परिस्थिती येतात, त्याच वेळेला अध्यात्म फार महत्त्वाची भूमिका निभावतं. कारण जर का आयुष्यामध्ये अध्यात्माचा थोडा जरी वास असेल, म्हणजे आपण आपल्यापेक्षा मोठ्या शक्तीला म्हणजे एका एनर्जीला किंवा भगवंतालाच आपण जर का स्वतःला समर्पित करतो, त्यावेळेला अशा पद्धतीचे विचार जरी मनात आले, तरी पण अशा परिस्थितीला तोंड कसं द्यायचं, तर त्याच्यासाठी आपल्याला सामर्थ्य मिळतं, बळ मिळतं आणि त्याच्याचमुळे मला असं वाटतं अध्यात्म आयुष्यामध्ये असणं फार महत्त्वाचं आहे. अर्थात ज्याचा त्याचा प्रश्न आहे, जसं मी आधीच म्हटलं, की प्रत्येकाच्या आयुष्याचे प्रवासाचे क्षण वेगवेगळे आहेत, समीकरणं वेगवेगळी आहेत. त्याच्यामुळे आपण कोणाला तरी जज करणं हे मुळात चुकीचं आहे. पण ओव्हरऑल मला तुम्ही विचारलं तर हे नक्कीच फार चुकीचं पाऊल आहे आणि याला मी आयुष्यात कधीच समर्थन देऊ शकत नाही. आता कारण हा विषय माझ्यासाठी फार बोल्ड आहे. त्यामुळे नक्कीच मी हा सिनेमा बघेन. 6 तारखेला अल्ट्रा झकास मराठीवरती हा सिनेमा रिलीज होतोय. त्यामुळे नक्कीच बघूया. तुमच्यापैकी कोणी हा सिनेमा जर का त्याच वेळेला पाहिला असेल, तर त्याचा रिव्ह्यू एक थोडक्यात का होईना, पण प्लीज आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.